असं म्हणतात काही ठिकाणी जाण्यासाठी योग यावा लागतो आणि सोमनाथ महादेवाचं दर्शन घेण्याचा हा एक्सपिरियन्स खूप छान होता। या व्हिडिओमध्ये मी ट्रॅव्हल, स्टे आणि दर्शनाची माहिती सांगते आहे। तुम्हाला पण जर सोमनाथ मंदिरात दर्शन घ्यायला जायचं असेल तर ही व्हिडिओ सेव्ह आणि शेअर करायला विसरू नका। आम्ही मुंबईहून दुपारी 1:40ची वेरावल एक्सप्रेस ट्रेन पकडली, जी दुसऱ्या दिवशी सकाळी 7:10 वाजता वेरावल रेल्वे स्टेशन पोहोचते। इथून सोमनाथ मंदिर साधारण 6.5 किलोमीटरवर आहे आणि ऑटो करून आम्ही सोमनाथ ट्रस्टच्या यात्री निवासमध्ये आलो। इथे डॉर्मेटरीचा एक बेड फक्त 90 रुपयात मिळतो आणि 60 रुपये डिपॉझिट भरावं लागतं, जे चेकआउट करताना परत मिळतात। इथून फ्रेश होऊन आम्ही सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो। फार गर्दी नसल्यामुळे फक्त 10 ते 15 मिनिटात आमचं दर्शन झालं आणि तिथून आम्ही ऑटो करून गीता मंदिर, पांडव गुफा, त्रिवेणी संगम, श्रीराम मंदिर, बाणगंगा हे सगळं बघून आणि छान दर्शन करून दुपारी 4-4:30 पर्यंत पुन्हा आमच्या रूमवर आलो आणि फ्रेश होऊन थोडा आराम करून संध्याकाळी सोमनाथ बीचवर गेलो। इथून सनसेट आणि मंदिर खूप सुंदर दिसतं। आम्हाला लाईट अँड साऊंड शोचं तिकीट नाही मिळालं, पण आम्ही इथून ओल्ड सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो आणि तिथून डिनरसाठी सोमनाथ ट्रस्ट भोजनालयामध्ये गेलो, जिथे फ्री ऑफ कॉस्ट जेवण असतं आणि नंतर रूमवर जाऊन चेंज करून चेकआउट केलं आणि बॅग्स घेऊन शेअर ऑटोने वेरावल रेल्वे स्टेशनला आलो आणि इथून द्वारका कसे गेलो, कुठे राहिलो, काय काय पाहिलं ते नेक्स्ट एपिसोडमध्ये सांगेन, त्यामुळे फॉलो करायला विसरू नका।